आणि यानंतर बातमी शेतकरी वर्गासाठी विशेष महत्त्वाची। तुरीची काढणी होऊन महिना लोटून गेलाय, पण शासनाकडून केल्या जाणाऱ्या तूर खरेदीची कोणतीच चिन्ह दिसत नाहीयेत। त्यामुळे हजारो क्विंटल तूर उत्पादक शेतकऱ्यांकडेच पडून आहे, तर दुसरीकडे सीसीआय कडून कापूस खरेदी बंद असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत। सोयाबीन नंतर तूर आणि कापसाची बारी। आज 7,500 रुपये हा तुरीचा हमी भाव आहे, पण मार्केटमध्ये जर तुम्ही गेलं तर 6-6.5 हजाराच्या वर कुठलेही तूर विकल्या जात नाहीये। पोर्टल बंद असल्यामुळे रखडलेली खरेदी। भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे आणि सीसीआय खरेदी सुरू करत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची फार मोठी कोंडी झाली आहे। सरकारकडून शेतकऱ्याच्या हातावर तुरी। शेतकऱ्याला वाली कोणी राहिलं नाही। आता इलेक्शन झाले, त्यांचं सरकार बनलं, झाले, त्याचे आश्वासन संपले। भाव मिळत नसल्यामुळे कापूस कोंडी। राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे। निसर्गानं साथ दिली आणि यंदा तुरीचं चांगलं उत्पादन झालं, पण ते ठेवायची कुठं असा प्रश्न तूर उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। कारण बाजारातून तुरीला भाव मिळेनासा झालाय, तर सरकारी तूर खरेदी केंद्राचा पत्ताच नाही। यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। आता नापेड नसल्यामुळे आम्हाला भाव मिळतोय 4,000 4,500 रुपये भाव मिळत आहे। त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे हा सगळा नाराज झालेला आहे। तसं पाहिलं तर व्यापारी आणि नाफेड यांचे संगमत चालू आहे। हे एकमेकांचे काहीतरी दबलेले आहेत, त्याच्यानं ते चालू होऊ देत नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत लाभ देत नाहीत। पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही आहे, तर नाईलाजाने व्यापाऱ्यांना माल विकावा लागत आहे 64-65 त्या भावाने। तर आमची मागणी आहे की 7.5 ते 8 पर्यंत आमच्या मालाला भाव घ्यायला पाहिजे। तूर डिसेंबरमध्ये शेतकऱ्याची निघते, आता तुमचा फेब्रुवारी आला, 2 महिने शेतकरी सांभाळू शकत नाही, कारण तो आर्थिक अडचणीत राहतो। पुढची पीक टाकणार तर गहू म्हणा, हरभरा, तर पैशाच्या अडचणीमुळे तो व्यापाऱ्याकडे जाऊन कमी भावामध्ये माल विकतोय। कारण त्याची आणि दुसरी गोष्ट, नोंदणी करायला गेलं तर नोंदणी होत नाही, पोर्टल कायम बंद असतं। खरं तर सरकारनं तूर खरेदीसाठी 3 फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे, मात्र अद्यापही तूर खरेदीला प्रत्यक्षात सुरुवातच झालेली नाही। गेली 2 वर्ष तुरीला चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तुरीचं पीक घेतलं, मात्र आता बाजार भाव पडल्यामुळे पडेल भावानं तूर व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। मुळात सरकारला शेतकऱ्यांचा शेतमाल हा खरेदी करायचाच नाही आहे, फक्त नावापुरता नोंदणी करायची, घोषणा करायची आणि तांत्रिक अडचण करून संबंधित जे पोर्टल आहे त्याला बंद करून ठेवायचं। म्हणजे पाने पुसण्याचा प्रकार नसून हा शेतकऱ्यांचा थट्टा आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार खूप मारक ठरलेलं आहे। ज्यावेळेस एकेकाळी 2011 किंवा 12 साली शेतकऱ्याच्या तुरीला 11,000 रुपये क्विंटल तुरीला भाव होता। त्यानंतर आता भाजप सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याची एवढी अवस्था बिकट आहे, मी कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही, मात्र सरकारचे धोरणं हे शेतकऱ्याच्या सर्व विरोधी आहे। एकीकडे तूर उत्पादक अडचणीत सापडलाय, तर दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकरीही अशाच संकटांचा सामना करतोय। सीसीआय कडून कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये। कमीत कमी 15 दिवस झाले सीसीआयची खरेदी बंद आहे आणि शेतकऱ्यांच्या घरी अजूनही 50% कापूस घरी आहे। तर त्यांनी आणायचा कसा आणि मार्केट रेट आज उतरलेला आहे, त्यांनी विकायचा कसा? सोयाबीनच्या मालातून रांगा लागलेल्या आहेत, सोयाबीनचे केंद्र बंद झाले। त्याच्यानंतर कापसाची सीसीआय बंद पडली। सीसीआय चालू होते तर माल घेत नाहीत, झालं सोयाबीनचं चालू होतं तर काही दिवस बारदानाच नव्हता। त्याच्यानं कास्तकाराला पूर्ण कोंडीत आहे, तुकडे पर्याय नाही, सर्व याचे भाव असेच आहेत। कापूस घरातच पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय। एकतर कापूस विकला जात नाही, त्यातच आजारपणाचा खर्च वाढतोय। अशा दुहेरी संकटात हे शेतकरी सापडलेत। हा जो व्यापारी आहे हा एकदम कमी यात निघाला आणि हा कापूस कुठपर्यंत घरात ठेवा सांगा। या कापसाच्या काय झालं, पुरे अंगाले खासा सुटल्या आणि चौट्या अंगार येऊन आले आणि विशेष म्हणजे भावनी जर नाही वाढत, आम्ही काय लिहितो या कापसाले? या कापसामुळे अंग खाजवतं, अंग खाजवल्यामुळे लेकरांना त्रास होतो, दवाखान्यात जावं लागतं, भरपूर पैसा लागतो आहे, याच्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आहे। बऱ्याच वेळा कॉटन डस्टला एक्सपोजर झाल्यामुळे बऱ्याच वेळा त्वचेचे आजार उद्भवतात। तसेच कॉटन डस्ट आणि यामुळे श्वसनाचे आजार पण बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात। त्यात प्रामुख्याने छातीत दाट भरून येणे, त्यानंतर अस्थमा, त्यानंतर नाकातून पाणी येणे, खोकला यासारखे आजार उद्भवू शकतात। आज राज्यात जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडलंय।
त्यातच आता तूर आणि कापूस खरेदीही रखडली आहे. सरकारकडून खरेदी होत नसल्यामुळं व्यापाऱ्यांची मनमानी वाढली आहे. मोठ्या मेहनतीनं पिकवलेलं कवडीमोल भावात विकावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.